मित्रांनो गणितामध्ये काय दिले, एक स्पिअर आहे, तो स्पिअर वितळवलाय, मेल्ट केलाय आणि त्याच्यापासून त्यांनी सिलेंडर बनवलेत. तर बघा काय मित्रांनो, किती सिलेंडर बनवले हे आपल्याला काढायचे. बघा सिंपल असतं काय, स्पिअरच्या व्हॉल्यूमला सिलेंडरच्या व्हॉल्यूमने डिवाइड करायचं, आपल्याला नंबर मिळून जातो. बघा स्पिअरच्या व्हॉल्यूमचं सूत्र काय असतं बघा मित्रांनो, 4/3 बरोबर पाय इंटू आर चा क्यूब, म्हणजे त्रिज्येचा वर्ग, पण ती कुणाची मित्रांनो, स्पिअरची त्रिज्या, डिवायडेड बाय काय येणार. आता सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असतं मित्रांनो, पाय आर स्क्वेअर, स्क्वेअर कुणाच्या, रेडियसचा, सिलेंडरच्या, गुणिले उंची म्हणजे हाईट. सिंपल आहे, याच्यावरच आपलं उत्तर येतं. बघा काय, पाय पाय कटलं, आता बाकीचं काय ते लिहून ठेवू, 4/3. आता आर स्क्वेअर, आर क्यूब आहे कुणाचा, स्पिअरच्या रेडियसचा, स्पिअरची रेडियस किती मित्रांनो, 30 सेमी. लिहू मी 30 गुणिले 30 गुणिले 30, क्यूब आहे म्हणून बरोबर, डिवायडेड बाय, ते इंटू असणार, इथं इंटू. पुन्हा आर स्क्वेअर कुणाची, सिलेंडरच्या स्क्वेअरचा स्क्वेअर, सिलेंडरची रेडियस काय मित्रांनो दिली आपल्याला 10 सेंटीमीटर, 10 गुणिले 10, आणि हाईट काय दिली सिलेंडरची आपल्याला 4 सेंटीमीटर. काटाकाटी करून घेऊया, शून्य कटला शून्य कटला, शून्य कटला शून्य कटला, 3 कटले 3 कटले, 4 कटला 4 कटला, किती आलं उत्तर, 30 गुणिले 3 किती झालं, 90, म्हणजे 90 सिलेंडर तयार होतील. धन्यवाद.